प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये कसला जबरदस्त आता प्रोमो आउट झालेला आहे। मुळातच शांताच्या खुनाच्या आरोपाखाली ज्या वेळेला प्रियाने आता इकडे अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न केलाय, पण हा प्रयत्न प्रियाच्याच वरती आता उलटलेला आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता स्वतःच्याच ट्रॅपमध्ये अशा पद्धतीने अडकले की याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता आता प्रियाला अजिबात नाहीये। आणि हे सगळं कसं घडलंय? शांता आता जिवंत कशी? आणि जिवंत शांता आता असं काही स्टेटमेंट देणार आहे की ज्याच्यामुळे मात्र आता प्रिया या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःच त्याच्या खुनाच्या आरोपाखाली अडकणार आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, प्रियाच्या विरोधात असे काय पुरावे सापडलेत की तिने आता अटेम्प्ट टू मर्डर केलेला आहे? नक्की काय घडलंय सविस्तरपणे प्रेक्षकांनो, खरं तर प्रिया ज्या वेळेला या आता इथून बाहेर पडलेली आहे अश्विनला लाडीगुडी लावून, ती मुद्दामच सगळ्यांना म्हणजे अश्विनला सांगते की तुला कोणी विचारलं तर सांग की मी तुझ्या सोबतच होते आणि आता घरच्यांना असं सांगू नको मी सारिका सोबत गेले होते, नाहीतर तुला माहिती आहे ना आपल्या घरचे आपल्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल कसा विचार करतात ते। त्यावरती अश्विन म्हणतो ठीक, आणि त्यानंतर मग आता प्रिया ही संधी साधते की मी अश्विनच्या सोबत होते, म्हणून आता ती विटनेस हे करण्याचा प्रयत्न करते की मी अश्विनच्या सोबत होते हे आता बाकी सगळ्यांनी म्हणजे गृहीत धरावं की अश्विन आता माझ्यासोबत असल्या कारणाने मी आता त्याला कोणत्याही बाबतीमध्ये किंवा आता कोणत्याही ह्याच्यामध्ये मी त्याला म्हणजे मी कुठे गेलेच नव्हते, मला अश्विनच सोबत होता असं आता ती हे करण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करत आहे त्याच वेळेला ती आता तिकडून, आणि जरी घरच्यांना तिने आता खोटं सांगून अश्विन सोबत आहे असं सांगितलं असलं तरी अर्जुन सायलीला मात्र आता समजणार असतं की प्रिया ही अधिराज सोबत असते, कारण अधिराजने व्हिडिओ कॅममध्ये म्हणजे डॅश कॅममध्ये सगळं रेकॉर्ड केलेलं आहे। आणि त्याच वेळेला आपल्याला एक गोष्ट अधिक जाणवलेली आहे की जेव्हा आता प्रिया अधिराजला भेटायला आलेली आहे आणि त्याच वेळेला आता आपण पाहिलंय की प्रिया अधिराजला भेटायला येते तेव्हा अधिराजने तिच्या हातावरती असलेली मात्र आता रक्ताची एक खूण पाहिले आणि प्रिया त्यावेळेला त्याला म्हटलेली असते की खरं तर हे आता भाजी कापताना झालेलं आहे, पण अधिराज इतका हुशार आहे की हे त्यांनी आता भाजी कापतानाच नाहीये हे त्याला कळलंय, कारण हातावरचं रक्त सुकलेलं होतं आणि सुकलेलं रक्त त्याने ज्या वेळेला खरडून काढलं त्या रक्ताची खपली आता पडलेली आहे ती म्हणजे गाडीत, ती अधिराजच्याच गाडीत पडलेली आहे प्रेक्षकांनो। आणि ते रक्त दुसरं तिसरं कुणाचंही नाहीये, ते रक्त शांताचं आहे। शांताला हिने आता मारून तिला आता या सगळ्यामध्ये तेच तिच्या हाताला रक्त लागलेलं आहे, पण त्याच वेळेला म्हणजे अधिराजच्या सुद्धा आता ते काही लक्षात नाही आले की हे रक्त कोणाचं असू शकतं, काय असू शकतं, पण त्याला एक गोष्ट मात्र आता समजलेली आहे, काहीतरी गडबड आहे, ही मुलगी इतकी आता खोटारडी आहे, ती आपल्याला फसवती आहे। आणि त्याचमुळे मग आता तो सांगायला लागतो ठीक आहे, पण तो बघतो हातावरची खूण नाहीये, पण हे सगळं जे काही बोलणं आहे ना हे बोलणं प्रेक्षकांनो रेकॉर्ड झालेलं आहे आणि हे बोलणं रेकॉर्ड झाल्यामुळे आता प्रिया इकडे ह्या गोष्टीत तर अडकते आणि पुरावा राहतो तो म्हणजे की प्रियाने या सगळ्यामध्ये अधिराजला भेटायला गेली होती। प्रिया अधिराजला भेटायला गेली होती हा ज्या वेळेला पुरावा त्या डॅश कॅम मध्ये असतो त्याच वेळेला गाडीमध्ये पडलेली रक्ताची खपळी, जे रक्त शांताचं आहे हे आता सांगणार एक दुसरा पुरावा, म्हणजे प्रिया आता एक एक करत दोन पुरावे अधिराजच्या इकडे सोडून जाते ज्याची प्रियाला अजिबात कल्पना नाहीये। मग त्या आपण तर पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता प्रिया आता बरोबर रीतीने अर्जुनला अडकवते, म्हणजे त्याच रात्री प्रिया आता खून करून टाकते आणि प्रियाने खून केल्यानंतर ती आता बॉडी ही आता अर्जुनच्या डिकीत टाकते। पण त्याच वेळेला आपण पाहिले की अर्जुन सायलीच्या सोबत आता जेव्हा त्या कॅफेमध्ये गेलाय तेव्हा अर्जुनने त्या आता जयेशला कॉल लावलेला आहे, अर्जुनने जयेशला कॉल लावून त्याला, आणि त्यावेळेला त्या जयेशचा आवाज आपण पाहिलाय, जयेशचा आवाज आता टोटली वेगळा येत असतो, तर तो फोन जयेशकडे नसून
तो फोन आता इकडे वेगळ्याच व्यक्तीकडे असतानाच आपल्या लक्षात येत आहे आणि ती वेगळी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रियाचा तोच माणूस आहे ज्यांनी आता हा खून करण्याचं हे केलंय. अर्जुनला तर पकडलं गेलंय आणि अर्जुनला जेलमध्ये टाकण्यात आले. पण या सगळ्यामध्ये हा आता फक्त एक बनाव आहे प्रियाला या सगळ्यामध्ये गाफील ठेवण्याचा. खरं तर आता इकडे शांता ही जखमी अवस्थेत आहे, पण शांता ही मेलेली नाहीये. आता हे सगळं आपल्याला दाखवलं जात नाही. पोलीस अर्जुनला घेऊन पोलीस स्टेशनला गेलेत आणि सगळीकडे एकच बातमी पसरलेली आहे, ती म्हणजे अर्जुन सुभेदार यांना आता खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आलेलं आहे आणि त्याच वेळेला सगळा प्रकार आता घरच्यांच्या पर्यंत पोहोचलाय. घरच्यांपर्यंत सगळा प्रकार पोहोचल्यावरती मग मात्र आता इकडे चांगलाच गडबडलेली आहे ती म्हणजे कल्पना सांगायला लागते, काय हो, काय हे सगळं घडलेलं आहे, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. त्यावरती प्रताप म्हणतो, अगं मला पण काहीच समजत नाहीये. तितक्यात आता प्रतिमाला हे समजलंय, अश्विनला समजलंय. अश्विन सुद्धा तिकडे आलेला आहे आणि ज्या वेळेला अश्विन तिकडे येतो, हे काय झालंय, म्हणजे असं दादा तर कधी करणं शक्य नाहीये, हा सगळा काय प्रकार आहे असं अश्विन म्हणतोय. त्यावेळेला प्रिया म्हणते, अरे अश्विनच्या डिक्कीमध्ये आता इकडे पोलिसांना जर का पोलिसांना म्हणजे बॉडी सापडली तर पोलीस संशय घेतीलच ना. आणि आता त्यावरती अश्विन सांगायला लागतो, खरं सांगू का, तर दादानी त्या बाईला म्हणजे आता ती शांता नावाची बाई आहे ना, तिला खरं तर एका वेगळ्या आयसोलेटेड ह्याच्यात ठेवलं होतं. दादाने असं का केलं होतं मला काही कळायला मार्ग नाहीये. दादा असं का करेल, यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती म्हणजे त्याला प्रतिमा नाही कितीही कुणीही काही म्हटलं ना तरी अश्विन तुला विश्वास वाटतो का की अर्जुन असं काही करेल. यावरती अश्विन म्हणतो, 100% नाही, दादा कधीच असं करणार नाही. तितक्यात मग सगळे आता आशेने सायलीकडे पाहत आहेत की सायली या सगळ्यामध्ये काहीतरी 100% करेल. काय करायचं कुणाला काही कळत नाहीये. आणि मग त्याच वेळेला सायली असं आरडाओरडा करत इकडे कल्पना येते. सगळेजण सायलीला विचारतात, सायली काय आहे हे सगळं, म्हणजे आता अर्जुनला कुणी अडकवलंय, काय झालंय हे सगळं, तुला काही याच्याबद्दल माहिती आहे का. पण सायली आता गप्प बसले आणि तिला इतकंच माहितीये की हे सगळं कारस्थान प्रियाने केलेलं आहे आणि प्रियाला मला काहीही करून अडकवायचं म्हणजे अडकवायचंच. पण सायलीकडे या प्रश्नाचं कोणतंच उत्तर नाहीये आणि सायली टोटली या सगळ्यामध्ये आता मात्र गडबडलेली आहे. त्यावेळेला तिला सगळेजण विचारण्याचा प्रयत्न करतात, सायली बोल ना, काय झालंय, म्हणजे अर्जुन आता सुखरूप परत येईल ना. त्यावरती सायली आता सांगायला लागते, हो, काही होणार नाहीये अर्जुन सर सुखरूप येतील. यावरती प्रिया आता म्हणते, काय बोलतेस तू, अगं सगळ्यांना उगाच खोटा दिलासा का देती आहेस तू. खुनाच्या आरोपाच्या खाली आता अर्जुनला पकडण्यात आले, मग कसं काय, तू आता खोटा दिलासा का देण्याचा प्रयत्न करतेस. यावरती प्रताप म्हणतो, तन्वी तुला प्रत्येक वेळेला निगेटिव्ह बोलायलाच पाहिजे का, म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू आता निगेटिव्हच बोलत राहणार का. त्यावरती मग आता प्रताप सांगायला लागतोय, अश्विन चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. पोलीस स्टेशनला जाऊन आता आपण इकडे अर्जुनला घरी घेऊन येऊया, म्हणजे बेल तरी करून घेऊया. यावरती प्रिया म्हणते, खुनाच्या आरोपाखाली बेल कशी मिळेल तुम्हाला, असं म्हटल्यावरती आता मात्र सायली सांगायला लागते, नाही, कुणीही जाण्याची काहीच गरज नाहीये, मी स्वतः आता जाणार आहे आणि कुणीही इकडे येऊ नका. असं म्हणत आता इकडे सायली स्वतःच एकटी जायला निघते. पण सायली असं का करते ही गोष्ट कुणाला काही कळत नाहीये. पण आता ही गोष्ट फक्त आणि फक्त सायलीला माहिती आहे, कारण हा सगळा रचलेला ट्रॅप आहे सायली अर्जुन यांचा प्रियाला अडकवायचा आणि त्याचाच हा एक भाग आहे. त्याचाच भाग असल्या कारणाने आता मात्र या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली इकडे पोलीस स्टेशनला आली. प्रताप आता त्याला हे काही माहीत नसल्या कारणाने तो आता वकिलांची भेट घेतोय. प्रताप ज्या वेळेला वकिलांची भेट घेत आहे आणि त्याच वेळेला प्रताप म्हणतोय, काहीही करा
पण माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर सोडवा. यावरती मग आता वकील सांगतात, तू काळजी करू नकोस, तुझी सून इकडे आली होती आणि तुझी सून खूप हुशार मुलगी आहे. तू बिलकुल चिंता करू नको. ती स्वतःच म्हणजे तुझ्या आता मुलाला ती स्वतः सोडवून आणेल. तिचं माझं झालंय बोलणं. जी काही तिला मदत पाहिजे आहे ती मी करणार आहे. तू कशाला घाबरतोयस? ज्या नवऱ्याच्या पाठीशी अशी भरभक्कम बायको उभी आहे ना, त्या नवऱ्याला खरंच चिंता करण्याची काही गरज नाहीये. जी बायको स्वतः स्वतः आता स्वतःच्या जीवावरती खेळून स्वतःच्याच नवऱ्याला वाचवायचा प्रयत्न करते. तू चिंता करू नकोस. मी तुला सांगतोय ना, काही झालं तरी सुद्धा तुझी सून तुझ्या मुलाला घरी घेऊन येणार म्हणजे येणार. असं म्हणत प्रतापला आता इकडे वकिलांनी घरी पाठवले. पण प्रतापला कळत नाहीये अर्जुन सायली यांनी नक्की काय प्लॅन केलाय आणि आपल्याला हे सगळं का नाही सांगितलेलं आहे. प्रताप आता खूपच अस्वस्थ झालेला आहे. बरं, आता हे सगळं होत असताना इकडे पोलीस स्टेशनला यायला निघाले. पण आता अर्जुन पोलीस स्टेशनला जरी असला तरी तिकडून सगळं तो आता ऑपरेट करत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. मुळातच आता मात्र अर्जुन इकडे सांगत आहे आणि त्याला अधिराजचा कॉल आलेला आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुन सांगत आहे की हा खून करणारी व्यक्ती आता कोण आहे हे तर सत्य शोधून काढायला पाहिजे. आणि त्याच वेळेला अर्जुनला अधिराजने सांगितलंय की आता तन्वी त्यावेळेला मला जेव्हा भेटायला आली होती आणि त्याच वेळेला तिच्या हाताला कसलं तरी रक्त लागलं होतं. हे समजल्यावरती अर्जुनने त्याच्या कारमधून ती रक्ताची खपली आता डिस्कवर करत ती आता दिलेली आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटला. ज्या वेळेला ती आता रक्ताची खपली फॉरेन्सिक डिपार्टमेंटला देण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला आता मात्र या सगळ्यामध्ये पोलिसांनी ते रक्त शांताचंच असल्याचं सांगितलंय. तोपर्यंत शांता कुठे आहे हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो. पण शांता जिवंत आहे आणि जिवंत शांताला मात्र आता पोलीस कस्टडीतल्या इकडे आता हॉस्पिटलमध्ये उपचार आता करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यानंतर अर्जुनला स्वतःलाच आणि लाज वाटते की आपण आता आपल्या ह्याच्यासाठी शांताचा जीव धोक्यात घातला. म्हणजे आपण जरी तिला मारलं नसतं तर तरी सुद्धा आपण हिला आपल्यामुळे हिला आता ही वेळ आलेली आहे. ते काही नाहीये. चांगल्यातली चांगली द बेस्ट ट्रीटमेंट आता घ्यायची आणि त्यानंतर आता शांताला बरं करायचं हे आता अर्जुनने ठरवलंय. तोपर्यंत सायली आता तिकडे शांताची काळजी घेते आणि आता खऱ्या अर्थाने शांता शुद्धीवरती आलेली आहे. शुद्धीवरती आलेल्या शांताला आता इकडे व्हिडिओ कॉल करून दिलेला आणि त्यानंतर मग आता शांताला सगळी परिस्थिती विचारण्यात आली. ज्या वेळेला शांताला सगळी परिस्थिती विचारण्यात आले, शांता मात्र पूर्णपणे हादरलेली आहे आणि हादरलेली शांता आता इकडे सगळ्यांना सांगायला लागते, खरं तर आता मी ज्या वेळेला जयेशच्या सोबत गेले ना, त्यावेळेला जयेशला मात्र आता डोक्यावरती मार लागलाय. जयेशला सुद्धा मार लागलाय, त्याला सुद्धा शोधा. आणि त्यानंतर मग आता खरं तर तन्वी तिकडे म्हणजे प्रिया तिकडे आली होती आणि तिने मला धमकी दिली की काय माझ्या विरुद्ध साक्ष देशील. ते काही नाहीये, तुला आता अशा पद्धतीने गायब करून टाकेन ना, असं म्हणत तिने इकडे तोपर्यंत मग आता शांताला घेऊन येण्यात आलेलं आहे, ते म्हणजे आता पोलीस स्टेशनला. ज्यावेळेस शांताचं ते स्टेटमेंट अर्जुन आणि सायली ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला मात्र आता इतका नीच आणि कपटीपणाचा कोण हे करू शकतं किंवा इतका नीच आणि कपटीपणा करणारी ही प्रिया मात्र आता या सगळ्यामध्ये अडकली गेलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी मात्र आता प्रियाला घरूनच उचललंय. ज्या वेळेला प्रियाला घरून उचलण्यात आले तेव्हा तिला आता आणण्यात आलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे शांताला घेऊन आता सायली आलेली आहे. ज्या वेळेला शांताला घेऊन सायली आले त्याच वेळेला मग आता लगेचच शांता सगळ्यांच्या समोर आता सांगण्याचा प्रयत्न करते, हीच ती मुलगी, हिनेच आता या सगळ्यामध्ये मला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. हिनेच एका माणसाला माझ्या विरुद्ध हे सगळं करण्यासाठी पाठवलं होतं. पकडा हिला, इन्स्पेक्टर साहेब पकडा हिला. असं म्हणत मात्र आता शांता कशी जिवंत हा प्रश्न प्रियाच्या समोर आता पडलेला आहे.
प्रियाला खूप मोठा धक्का बसलाय आणि आता प्रिया तिच्या अटेम्प्ट टू मर्डरमध्ये अडकलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी मात्र आता जबरदस्त खुलासे करत प्रियाला अडकवलंय. प्रियाला असं वाटतंय की आपण आता अर्जुन आणि सायली यांना कायमचं वेगळं केलंय. अर्जुनला जेलमध्ये अडकवलंय म्हणजे आता सायली इकडे एकटी पडेल, सायली एकटी पडेल आणि त्यानंतर मग आता आपल्या पायाशी येण्यापासून सायलीला कोणता पर्याय राहणार नाही. असं तिला जरी वाटत असलं तरी आपल्याच विरोधात केलेलं कारस्थान सायली आणि अर्जुन सहन करून घेणार नाहीत आणि प्रियाचेच दात तिच्या घशात घालणार आहेत.